कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हॅलो, कोण बोलतोय? तुला एवढं सांगूनही तू माझ्यावर विश्वास ठेवला नाहीस। हे जे कुणी हे सांगितलं तरी सुद्धा स्वतःच्या घरी त्याला जेवायला घेऊन गेलीस। तुम्ही कोण बोलताय ते मला सांगा। मला तुमचं नाव कळल्याशिवाय मी कसं काय विश्वास ठेवू तुमच्यावर? तुझी टेप अजून तिथंच अडकली आहे का? मी तुला सांगायचं काम केलंय, विश्वास ठेवायचा तर ठेव, नाहीतर नको ठेवूस। एजेला घेऊन आता तुझ्या घरी गेलीच आहेस तर आजची रात्र तिकडेच थांब। त्याच्याबरोबर परत जागीरदारांच्या घरी येऊ नकोस। का? कारण आज जर तू एजे बरोबर घरी गेलीस तर जसा अंतराचा जीव गेला तसाच तुझाही जीव जाईल। काय? ही कसं शक्य आहे? हे जे मला का मारतील? कारण तुझ्या हाती पुरावे लागलेत। तुला फोन आणि मास्क सापडलाय आणि आता तुला पुरावे सापडल्यामुळे तुझ्या नजरेत एजेच्या प्रती संशय दिसायला लागलाय। आणि एजे गुन्हेगार आहे आणि गुन्हेगाराची नजर तीक्ष्ण असते, त्यामुळे तू एजेवर लक्ष ठेवू नयेस हे एजेला समजलंय। आणि म्हणूनच तुझ्या हातात आणखीन काही लागू द्यायच्या आत एजेला तुला संपवायचं। हे बघा, माझा तुमच्यावर विश्वास नाही। ठीक आहे, मग जा आणि अनुभव घे। मी सावध करायचं काम केलंय, बाकी निर्णय तुझा आहे। जगली वाचलीस तर बोलूच। एजे खरंच खुनी असतील का? मला काही करून हे शोधून काढायलाच हवं। पण आज रात्री मला परत नाही जाता येणार। मी कुठल्याही प्रकारची रिस्क नाही घेऊ शकत। एजे खूप डेंजर माणूस आहे। नाही, काही वाटेल ते करायला लागलं तरी चालेल, पण मला आज रात्री इथेच राहायला हवं। अन्याय झालाय सरस्वती। लीलामुळे श्वेतावर खूप अन्याय झालाय आणि या सगळ्यामुळे श्वेता आणि तिच्या आईला खूप धक्का पण बसलाय। नाही, फक्त त्या दोघींनाच धक्का नाही बसलाय, आपल्या सगळ्यांना पण किती मोठा धक्का बसलाय। तुम्हाला माहितीये, मगाशी मी 1 लिटर वॉटर 1 गो मध्ये प्यायले। सरस्वती, या धक्क्यातनं कसं सावरायचं याचा आपण मार्ग तरी शोधतोय। निदान एकमेकींसाठी आपण आहोत, पण श्वेता एकटी आहे। आता श्वेताला समजवायचं का एजेंटच्या रागासाठी तयार व्हायचं हेच कळत नाही मला। विचार करा, एजे घरी येऊन श्वेताला बघतील तेव्हा त्यांचं काय रिॲक्शन असेल? अय्या वहिनी, असं बोलून नका ना टेन्शन देऊ। पण आपण टेन्शन कशाला घ्यायचंय? जे काही घडलं त्यात श्वेता आणि मावशीची काय चूक होती? तिला न्याय मिळावा असंच वाटणार ना त्यांना। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।